नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आलू मटर बनवूया। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले मी इथे सुके खोबरे भाजून घेणार आहे। तर थोडंसं तेल टाकून हे सुके खोबरे भाजून घेत आहे। हे बघा मस्त खोबरं असं भाजलं आहे। तर हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन हे सुद्धा आपण भाजून घेऊया खरपूस। आणि हे सुद्धा ताटामध्येच काढून घेऊया। त्याच 2 मध्यम आकाराचे कांदे मी अशा प्रकारे जाडसर कापून घेतले आहे। ते सुद्धा आपण भाजून घेऊया थोड्याशा तेलामध्ये। तर हे बघा कांद्याला थोडासा सोनेरी रंग आला आहे। तर आता आपण हे सुद्धा ताटात काढून घेऊया। तर इथे मी 7 ते 8 काजू घेतले आहे आणि 2 चमचे तीळ घेतले आहे। हे सुद्धा आपण थोड्याशा तेलात भाजून घेऊया। जास्त काही भाजायचं नाही, अगदी 1 मिनिट भरच भाजून घेऊया। त्यानंतर टोमॅटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर हे 2 टोमॅटो आहे। टोमॅटो भाजून झाले आहे। आता आपण काढून घेऊया ताटामध्ये। तर हे बघा अशा प्रकारे मसाला हा मी भाजून घेतला आहे। आता तो आपण थंड व्हायला ठेवून देऊया। त्यानंतर मी कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतला आहे आणि आवडीप्रमाणे मी बटर घातला आहे। तेल आणि बटर एकत्र तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे मी कापून घेतले आहे। ते सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेऊया आणि 2 मिनिटं बटाटे हे परतून घेऊया तेलामध्ये। आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। तर हळद घातली आहे मी इथे अर्धा छोटा चमचा, धना पावडर 2 छोटे चमचे, गरम मसाला 1 छोटा चमचा आणि कलरवाले लाल तिखट घातला आहे 1 चमचा व कांदा लसूण मसाला घातला आहे 1 चमचा आणि मीठ घालून घेऊया आपण भाजीला लागते तेवढे। व आता हे सगळे सुके मसाले एकजीव करून घेऊया। आता यामध्ये 2 वाटी हिरवे वाटाणे घालून घेऊया आणि हे सुद्धा भाजीमध्ये एकजीव करून घेऊया। हे सगळं एकजीव झालं की आता आपल्याला झाकण ठेवून हे 5 मिनिटे शिजून घ्यायचे आहे। म्हणजे जवळपास 70% वाटाणे आणि बटाटे हे शिजतात। ते शिजून झाले की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची व अद्रक याचं वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून। ते यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला या वाटणासोबत एक वाफ देऊन घ्यायची आहे। त्यानंतर भाजलेले जे कांदे आहे त्याचं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे। आता यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। तर स्टेप बाय स्टेप आपल्याला हे वाटण करून टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो, काजू आणि तीळ याचं पाणी घालून वाटण करून यामध्ये टाकून घेऊया। म्हणजे एक वाटण टाकून झालं की आपल्याला 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे। म्हणजे वाटण मस्त शिजते आणि भाजीला चवही छान लागते। तर आता आपण सगळं वाटण करून टाकून घेतलं आहे आणि पाणीसुद्धा घालून घेतलं आहे। तर झाकण ठेवून आपण हे 10 मिनिटे शिजून देऊया। 10 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया। तर हे बघा भाजी शिजली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी व अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि हे एकजीव करून घेऊया। तर तयार आहे आपली आलू मटरची भाजी। मस्त गरम गरम लच्छा पराठ्यासोबत सर्व करूया। तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।